नमस्कार मंडळी, तुमचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर तुम्ही आपला आजचा थंबनेल तर बघितलाच असेल, रव्याचा असा जुगाड, परिणाम पाहून थक्कच व्हाल. तर तुम्ही विचार करत असाल की आज या चाळणीवर रव्याचे बॅटर टाकून आपण नक्की काय बनवत आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर थेट रेसिपीकडे वळूया. तर सुरुवातीला आपल्याला 1 कप एवढा बारीक रवा घ्यायचा आहे आणि वाटीने मोजल्यावर 1 वाटी होईल एवढा हा बारीक रवा घेतलेला आहे. आणि घरी जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर जाडा रवा मिक्सरमध्ये बारीक करून घेतला तरी चालणार आहे. तर सुरुवातीला आपण हा बारीक रवा एका बाउलमध्ये घालून घेतलेला आहे. आता त्यानंतर आपल्याला त्यामध्ये 1 कप एवढं दही घालून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मी 1 कपला थोडंसं कमी एवढं दही आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार दह्याचं प्रमाण थोडंफार कमी जास्त करू शकता. तर आता आपण हे विस्करच्या साहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि आपल्याला याचं एक व्यवस्थित असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. त्याआधी तुम्ही सांगा, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही. जर सबस्क्राईब केलं असेल तर ठीकच आहे आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजेच असे साधे सोपे खमंग आणि चविष्ट रेसिपी तुम्हाला नेहमी बघायला भेटतील. तर आता आपल्याला ह्यामध्ये चवीनुसार थोडं मीठ घालून घ्यायचं आहे आणि तसेच थोडंसं गोडपणा येण्यासाठी या ठिकाणी मी साखरसुद्धा घालून घेतलेली आहे. तसेच 2 चमचे एवढं तेल घालून घ्यायचं आहे. आपला पोहे खाण्याचा जो चमचा असतो तेवढे 2 चमचे मी येथे तेल घालून घेतलेलं आहे. आता पुन्हा हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिश्रण अजून व्यवस्थित होण्यासाठी आपण त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे मीडियम असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आता आपण जे दही वापरतो ते पातळ किंवा घट्ट असेल त्यावर आपलं पाण्याचं प्रमाण डिपेंड राहणार आहे की आपण यामध्ये पाणी किती घालायचं आहे ते. तर या ठिकाणी मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे. त्यातलं थोडंसंच पाणी पहिले घालून घेतलेलं होतं. आता पुन्हा त्यामध्ये मी थोडं पाणी घालून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी आपल्याला छान असं स्मूथ बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आता यासाठी एकूण किती पाणी लागणार आहे हे मी तुम्हाला नंतर नक्कीच सांगणार आहे. आता मी तुम्हाला याची कन्सिस्टन्सी दाखवून घेते की आपल्याला याची कन्सिस्टन्सी एवढी पाहिजे. चमच्याच्या साहाय्याने थोडंसं मिक्स करून घेऊया आणि आपल्याला हे 10 ते 15 मिनिटासाठी असंच बॅटर ठेवून द्यायचं आहे. आता या सगळ्यावरून तुम्हाला थोडासा तर अंदाज आलाच असेल की आपण आज या ठिकाणी काय बनवत आहोत. तर आज आपण या ठिकाणी मस्तपैकी रवा ढोकळा बनवत आहोत. तर या ठिकाणी 10 मिनिटं झालेली आहेत आणि आपला रवा मस्तपैकी फुलून आलेला आहे. पण ह्यासाठी आपल्याला आता अगोदर एक पूर्वतयारी करायची आहे, ती आपण करून घेऊया. आता आपल्याला ढोकळा स्टीम करण्यासाठी काही भांडं घ्यायचं आहे. तर आपल्याला पसरट आकाराचं असं भांडं घ्यायचं आहे. तर आपल्याकडे सगळ्यांकडे कुकरचे डबे असतात किंवा चपटे डबे असतात, पण त्याऐवजी मी या इथे ह्या चाळणीचा वापर केला आहे. आपल्या सगळ्यांच्याच घरी अशा प्रकारच्या चाळणी असतात. आता या चाळणीच्या आकाराचा आपल्याला फॉईल पेपर कापून घ्यायचा आहे आणि ह्या चाळणीमध्ये सेट करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे फॉईल पेपर नसेल तर तुम्ही आपल्या प्लेन कागदाला दोन्ही साईडून तूप लावून घेतले किंवा तेल लावून घेतले तरी चालणार आहे, किंवा या ठिकाणी तुम्ही बटर पेपरचा सुद्धा वापर केला तरी चालणार आहे. तर मी चाळणीच्या आकाराचा येथे फॉईल पेपर कापून घेतलेला आहे. आता मी ह्यामध्ये तो सेट करून घेत आहे. चाळणीमध्ये आपल्याला फॉईल पेपर सगळ्या बाजूने व्यवस्थित असा प्रेस करून घ्यायचा आहे. त्यामुळे ढोकळ्याला छान असा आकार येईल. त्यामुळे आपल्याला हा सगळीकडून व्यवस्थित असा फॉईल पेपर दाबून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आपला फॉईल पेपर व्यवस्थित सेट करून झालेला आहे. आता आपल्याला यावर तेल लावून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मी तेलाचे 4-5 थेंब यामध्ये घातलेले आहेत आणि आता ब्रशच्या साहाय्याने सगळीकडे व्यवस्थित असं पसरवून घेत आहे. त्यामुळे आपण जो ढोकळा ह्यामध्ये घालणार आहोत तो व्यवस्थित असा बाहेर निघला जाईल. तसेच आपल्याला अजून एक पूर्वतयारी करून घ्यायची आहे. आपण कढईवर जे भांडं ठेवणार आहोत त्याला आपल्याला एक स्वच्छ सुती कपडा बांधून घ्यायचा आहे. त्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तर या कापडाला आपण व्यवस्थित अशी गाठ मारून घेऊया. त्यामुळे हे भांडं उचलताना आपल्याला काही सुद्धा प्रॉब्लेम होणार नाही आणि ते पटकन उचललं जाईल. तर येथे आपल्या 2 पूर्वतयारी तर ऑलरेडी झालेल्या आहेत. आता तिसरी तयारी काय करून घ्यायची आहे. आपल्याला कढईमध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि कढई काळी पडायला नको यासाठी आपल्याला यामध्ये लिंबाची फोड घालून घ्यायची आहे आणि तसेच एक स्टँड लावून घ्यायचं आहे. चला तर आपण आपल्या पुढच्या तयारीला वळूया. तर या ठिकाणी आपला छान असा रवा मुरलेला आहे आणि बॅटरसुद्धा खूप छान असं तयार झालेलं आहे. आता या ठिकाणी आपल्याला एक इनोचं पॅकेट घ्यायचं आहे आणि आपल्या या रव्याच्या बॅटरमध्ये घालून घ्यायचं आहे. तर आपण इनोचं पॅकेट घालून घेऊया आणि त्यावर थोडंसं किंचितसं असं पाणी घालून घेऊया. तर यावर आपण थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. तर आपल्याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत अर्ध्या कपामधलं अर्धच पाणी आपण येथे वापरून घेतलेलं आहे. आपल्या दह्याच्या कन्सिस्टन्सीवर आपलं पाण्याचं प्रमाण हे डिपेंड राहणार आहे. जर दही घट्ट असेल तर पाणी जास्त लागणार आहे आणि दही जर पातळ असेल तर पाणी कमी लागणार आहे. तर इनोचं पॅकेट घातल्यानंतर लगेचच यामध्ये रिॲक्शन व्हायला स्टार्ट झालेली आहे आणि तुम्हाला बबलसुद्धा दिसत असतील. त्यामुळे आपण जी मगाशी तयारी करून घेतलेली ती आपल्याला पूर्वतयारी पहिलेच करून घ्यायची आहे. आता आपण फॉईल पेपर लावून घेतलेली जी चाळण आहे त्यामध्ये हे सगळं बॅटर घालून घ्यायचं आहे
आणि सगळं बॅटर व्यवस्थित घालून झाल्यानंतर ही चाळण आपल्याला टॅप करून घ्यायची आहे. तर सगळं आपण ह्यामधलं बॅटर काढून घेतलेलं आहे आणि आपण ही चाळण थोडीशी टॅप करून घेऊया. तर आपण कढईमध्ये अगोदरच पाणी घालून घेतलेलं आणि त्याला छान असा उकळ आलेला आहे. आता कढईवर आपण जो कपडा बांधून घेतलेलं भांड आहे ते ठेवून द्यायचं आहे आणि 10 मिनिटं स्टीम करून घ्यायचं आहे. मग अशी आपण ह्याला कपडा बांधून घ्यायचं कारण असं की आपल्या ढोकळ्यावर आता ह्याचं पाणी पडणार नाही. काय होतं, आपण जेव्हा स्टीमला ढोकळा ठेवतो ना तेव्हा वरचं वाफेचं पाणी त्यावर पडतं, पण अशा प्रकारे आपण जेव्हा कपडा बांधतो ना त्यामुळे ढोकळ्यावर पाणी पडत नाही. ढोकळा स्टीम होईपर्यंत आपल्याला फोडणीची तयारी करून घ्यायची आहे. तर यासाठी मी राई, जिरं, सफेद तीळ, साखर, हिंग, कढीपत्ता, मीठ तसेच मिरची हे सगळं साहित्य घेतलेलं आहे. तर आपल्याला आता गॅसवर पॅन ठेवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 2 पळ्या एवढं तेल घालून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी तेल असं व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचे एवढी मोहरी घालून घ्यायची आहे आणि मोहरी छान तडतडल्यानंतर आपल्याला त्यामध्ये जिरं सुद्धा घालून घ्यायचं आहे. राई आणि जिरं दोन्ही छान तडतडल्यानंतर आपल्याला यामध्ये हिंग सुद्धा घालून घ्यायचं आहे. कढीपत्ता घालून घेऊया. तसेच सफेद तीळ सुद्धा घालून घ्यायचे आहेत. सफेद तीळ घालून घेतलेले आहेत. आता थोडं पळीच्या साह्याने ढवळून घेऊया आणि पुन्हा उरलेलं सगळं साहित्य सुद्धा आपण यामध्ये घालून घेऊया. ही मिरच्या मधून कापलेल्या म्हणजे काय आहे, थोडासा तिखटाचा फ्लेवर हा संपूर्णपणे ह्या फोडणीमध्ये उतरला जाईल. ढोकळ्याला थोडासा गोडसरपणा असतो त्यामुळे 1 चमचा एवढी साखर घेतलेली आहे. तसेच चवीपुरते थोडे मीठ सुद्धा घेतलेले आहे. सर्व साहित्य घालून झाल्यानंतर तेलामध्ये सगळं परतवून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये आता आपल्याला अर्ध्या कपापेक्षा मी थोडं कमी पाणी घालून घेणार आहे. बेसनचा ढोकळा असल्यावर आपल्याला यामध्ये जास्त प्रमाणामध्ये पाणी लागतं, पण रव्याचा ढोकळा असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी अर्ध्या कपापेक्षा मी कमी पाणी घेतलेलं आहे. आता हे सगळं आहे ना साहित्य म्हणजे साखर आणि मीठ ह्यामध्ये पूर्ण विरघळलं पाहिजे तोपर्यंत आपण हे ढवळून घेऊया आणि एक छोटीशी उकळ काढून घेऊया. तर या ठिकाणी हळूहळू आता उकळ यायला सुरुवात झालेली आहे. आपल्याला हे जास्त उकळवायचं नाही, फक्त साखर आणि मीठ विरघळल्यानंतर बंद करून घ्यायचं आहे आणि तसेच मिरचीचा जो सगळा फ्लेवर आहे ना तो सुद्धा या पाण्यामध्ये उतरल्यानंतर ढोकळ्याला छान अशी चव येते. त्यामुळे आपल्याला एक उकळ आल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आपल्या पाण्याला उकळ आलेली आहे. आपण आता गॅस बंद करून घेऊया. हे होईपर्यंत आपली 10 मिनिटं सुद्धा इथे झालेली आहेत. तर बघून घेऊया आपला ढोकळा छान शिजलाय की नाही. वाव, स्टीम तर खूप छान आली आहे. रवा ढोकळा शिजलाय की नाही बघण्यासाठी मी इकडे काटा चमचा घेतलेला आहे आणि बरोबर मधोमध घातल्यानंतर तो जशाच तसा बाहेर आलेला आहे, म्हणजे त्याला काही चिकटलेलं नाही. मी जवळून दाखवते. तर या ठिकाणी आपला रवा ढोकळा हा छान शिजलेला आहे. आता याला थंड होऊन द्यायचं आहे. तसेच कढईमध्ये लिंब घातल्यामुळे आपली कढई ही काळी झालेली नाहीये. तसेच कढईवरती झाकण ठेवून घेतलेल्या या भांड्याला कपडा बांधल्यामुळे आपल्या ढोकळ्यावर अजिबात स्टीमचं पाणी पडलेलं नाही आहे आणि जे वाफेचे पाणी आहे ते भांड्याच्या आतमध्ये जमा झालेले आहे. ते मी तुम्हाला जवळून दाखवतेच, बघितलंत ना. तर नक्कीच ढोकळा वाफवताना ही नक्कीच एक ट्रिक करून बघा. तर या ठिकाणी रवा ढोकळा थंड झालेला आहे. तर आता हा रवा ढोकळा आपण चाळणीमधून काढून घेऊया. चाळणीमधून तो लगेचच निघालेला आहे आणि तुम्ही जवळून बघितल्यानंतर ह्याला छान असे बबल्स आलेले आहेत. जाळीदार आपला ढोकळा येथे तयार झालेला आहे. तसेच तुम्ही याचा स्पॉन्ज बघितल्यानंतर अगदी छान मऊसूत असा येथे आपला ढोकळा तयार झालेला आहे. आता हाच ढोकळा आपण व्यवस्थित असा कापून घेऊया. ढोकळा थंड झाल्याशिवाय अजिबात कापायचा नाही, नाहीतर मग तो ढोकळा व्यवस्थित कापला जात नाही. आपला स्पॉन्ज तुम्ही बघितलात ना जवळून, किती छान असा फुललेला आहे आणि छान जाळीदार असा येथे आपला रवा ढोकळा तयार झालेला आहे. आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये आहे आपण कापून घेऊया. तर या ठिकाणी आपण आपले सर्व पीसेस कापून घेतलेले आहेत. अगदी झटपट आणि पटकन होणारी रेसिपी आहे. संध्याकाळच्या किंवा सकाळच्या नाश्त्याला तुम्ही झटपट ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता आणि टेस्टला तर एवढा छान हा रवा ढोकळा लागतो ना खरंच. मधून एक मी ढोकळ्याचा पीस काढून दाखवते. मधून सुद्धा आपला ढोकळा छान असा शिजला गेला आहे. पुन्हा एक आपण दुसरा पीस सुद्धा काढून बघूया. तर सगळ्या बाजूने आपला रवा ढोकळा छान असा शिजला गेलेला आहे आणि तुम्ही स्पॉन्ज तर तुमच्या डोळ्यासमोर बघतच आहात. चला तर आपण आपली डिश सर्व करून घेऊया. सर्व रवा ढोकळ्याचे पीसेस आपण या केळीच्या पानावर व्यवस्थित असे ठेवून घेऊया. आपल्याला फक्त यावर वरून शुगर सिरप घालून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपले सगळे पीसेस व्यवस्थित असे ठेवून झालेले आहेत. आता आपण जे तयार करून घेतलेलं फोडणीचं पाणी आहे ते यावर घालून घ्यायचं आहे. वाव, खरंच खूपच छान आणि टेस्टी आपला रवा ढोकळा इथे दिसत आहे. फक्त सगळीकडे व्यवस्थित असं पाणी घालून घेऊया, म्हणजे सगळ्या ढोकळ्याला व्यवस्थित असं ते सोक होईल. तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा. रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा. तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हसोबत आपली ही लिंक शेअर करा. त्यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि शुगर सिरप घातल्यानंतर आपला ढोकळा हा अजून मस्तपैकी छान असा स्पॉन्जी झालेला आहे.
तुम्हाला या ठिकाणी मी एक ढोकळ्याचा पीस तोडून दाखवते, बघितलं ना? तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरी नक्कीच या रव्या ढोकळ्याची रेसिपी ट्राय करा आणि नक्कीच तुमच्या फ्रेंड्स सर्कल आणि रिलेटिव्ह सोबत आपली ही लिंक शेअर करा. पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.